शिवनिका ट्रस्टचे उपाध्यक्ष जितेंद्र शेळके यांचा अपघाती मृत्यू, पत्नी अनुराधाचाही मृत्यू, मुलगा अपघातात गंभीर जखमी। जितेंद्र शेळके भोंदू खरातचे निकटवर्तीय। नाशिक टीसीएस मधील धर्मांतराचा व्हिडिओ आला समोर। तौसिफ अत्तारनं धर्मांतराला भाग पाडल्याचा हिंदू व्यक्तीचा आरोप। तौसिफ अत्तार सध्या नाशिकच्या पोलीस कोठडीत। नाशिकमधल्या कॉर्पोरेट जिहादच्या प्रकरणामध्ये संशयित आरोपी निदा खानचा अटकपूर्व जामिनासाठी अर्ज। पोलिसांपासून वाचत केला न्यायालयामध्ये सुटकेचा प्रयत्न। कॉर्पोरेट जिहादची राष्ट्रीय महिला आयोगाच्याकडून दखल। राष्ट्रीय महिला आयोगाचं पथक नाशिकमध्ये। नाशिकच्या कॉर्पोरेट जिहाद प्रकरणाचा तपास एनआयएकडे। पोलिसांनी कागदपत्र एनआयएला सोपवली। अमरावतीतील लैंगिक शोषणाच्या सगळ्या मुली मुसलमान, काही मुली अल्पवयीन असल्याची माहिती। अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी दिला तपशील। अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणामध्ये नवा ट्विस्ट। आरोपी अयान अहमदच्या वाढदिवसाला पोलिसांची हजेरी। मुलींना जास्तीत जास्त कोण पटवणार, आरोपींमध्ये लागायची शर्यत। मुख्य आरोपी अयान अहमद उर्फ उझैर यानं लावली होती शर्यत। अमरावतीमध्ये विश्व हिंदू परिषदेच्या पदाधिकाऱ्यांवर महिला अत्याचाराचा गुन्हा दाखल। महिलेला वारंवार शरीर सुखाची मागणी केल्याचा आरोप। मुंबई पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्या भेटीला पोहोचले राज ठाकरे। नव्या आयुक्तांना दिल्या शुभेच्छा। ड्रग्ज येतात कुठून हे सरकारला माहित नाही का? अमित ठाकरे यांनी गोरेगाव ड्रग पार्टीनंतर विचारला सवाल। निशिकांत दुबेंवर उबाठा प्रवक्ता अखिल चित्रे यांचा निशाणा। दुसऱ्यांवर आरोप करण्यापूर्वी स्वतःची परिस्थिती बघावी। नाशिकचे माजी महापौर अशोक मुर्तडक यांच्यावर गुन्हा दाखल। शिवसेना कार्यकर्ता योगेश दाभाडेंनी केलाय आत्महत्येचा प्रयत्न। गेम ओव्हर या शब्दातली सहर शेखची इन्स्टा पोस्ट चर्चेत। सहर शेख दिसली वानखेडे स्टेडियमवर। मुलाकडून आईची हत्या झाल्याचा संशय। मिरजच्या मानमोड इथली धक्कादायक घटना। राज्यात उष्णतेची लाट कायम राहणार। महाराष्ट्रासह इतरही मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा, विदर्भ आणि कोकणात सतर्कतेचा इशारा। अमेरिकेमध्ये 5 वैज्ञानिकांचा रहस्यमय मृत्यू। अणु संशोधन तसंच अंतराळ संशोधन करणारे 5 वैज्ञानिक काही दिवसांपासून होते बेपत्ता।